महाराष्ट्र आणि कर्नाटकला जोडणाऱ्या लहान पुलाला पाणी घासू लागल्यानं खबरदारीचा उपाय म्हणून इचलकरंजी महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागानं हा पूल वाहतुकीसाठी बंद केलाय। पर्यायी वाहतूक मोठ्या पुलावरून सुरू असून पंचगंगा नदी तीरावर आपत्ती व्यवस्थापनाकडून यांत्रिक बोट तसंच महापालिकेचे 150 कर्मचारी तैनात करण्यात आलेत। पूरग्रस्त भागातील जनावरांसाठी चारा छावणी सुद्धा तयार करण्यात आली आहे। महापुराचा फटका बसू नये यासाठी सध्या पोलीस प्रशासन आणि महापालिका प्रशासन सज्ज झालंय। पंचगंगेचा पूर पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येनं पुलावर गर्दी करत असल्यामुळे पोलिसांकडून नागरिकांना पुलाच्या परिसरात गर्दी न करण्याचं आवाहन करण्यात आलंय। पूरस्थिती निर्माण झाल्यास त्याचा सामना करण्यासाठी महापालिका प्रशासन सज्ज असलं तरी नागरिकांनी सतर्कता बाळगावी असं आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आलंय। गेले 2 दिवस झालं मुसळधार पाऊस चालू असल्यामुळे धरण पाटलोटमध्ये भयानक मुसळधार पाऊस आहे। त्यामुळे पंचगंगेची पातळीमध्ये कालपासून जवळजवळ 3 फुटावर वाढलेली आहे। त्यामुळे पंचगंगा नदीचा जुना पूल जो आहे त्या पुलाला पाणी घासत असल्यामुळे आज सकाळी 6 वाजता वाहतुकीसाठी पूल बंद करण्यात आलेला आहे। त्याचनंतर महापालिकेच्या वतीनं आपत्ती व्यवस्थापनाच्या वतीनं या ठिकाणी यांत्रिक बोट त्याच्यावरती जवान व फायर फायटर जवान या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। कोणत्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये म्हणून या ठिकाणी प्रशासनाने खबरदारी घेतलेली आहे। त्याच्यानंतर जरी असाच जर पाऊस राहिला तर पाण्याची पातळी वाढत राहिली तर स्थलांतर लोक करण्यासाठी किंवा जनावरांच्या छावण्या करण्यासाठी जवळजवळ 150 कर्मचाऱ्यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि प्रशासनानं कुठल्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये याची खबरदारी घेतलेली आहे।